या अगोदर आपण 2 अंकी संख्या आणि 1 अंकी संख्यांचा गुणाकार केलेला आहे चौकट पद्धतीने. केलंय की नाही? ते येत आहे. आता आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार चौकट पद्धतीमध्ये कसा करायचा ते इथं बघणार आहोत. आता इथं बघा, पहिल्यांदा या 35 गुणिले 23 हा गणित आहे. गणित काय? 35 गुणिले 23. पहिल्यांदा आपण काय करूया, 35 ची फोड करून घेऊया. 35 म्हणजे 3 दशक आणि 5 एकक. आता इथं 23 ची पण फोड करून घेऊया. 2 दशक म्हणजे 20 आणि हा 3 एकक, आहे का नाही? आता आपल्याला ह्याचा गुणाकार करायचा आहे. 35 गुणिले 23 म्हणजे 35 ला 23 ने गुणायचं आहे. मग इथं गुणाकार चिन्ह करायचा. कशाने गुणायचं आहे? 23 ने. म्हणून हे इकडे लिहून घ्यायचे. 2 दशक 3 एकक. इथं 3 दशक 30 आणि हे 5 एकक. आता सोपी पद्धत आहे बघा. इथं एक शून्य आहे, इथं एक शून्य आहे. किती शून्य झाले? 2 शून्य झाले. ते दोन्ही शून्य इथं लिहून घ्यायचे पहिल्यांदा. मग 2 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचं. बेत्रिक 6. 6 चे 6 इथं लिहून घेऊयात. आता इथं 5 ला इथं शून्य आहे का? नाहीये. पण इथं शून्य आहे. 20 ने गुणायचं म्हणजे शून्य आहे. तर पहिल्यांदा शून्य इथं लिहून घेऊया. आणि 2 चा पाढा 5 पर्यंत. 2 पंचे 10. आता 3 चा पाढा इथं 30 पर्यंत म्हणायचा आहे. मग काय करायचंय आपल्याला? याच्या अगोदर काय सांगितलं मी? शून्य जसेच्या तसं. इथं जसं लिहिलंय की नाही? आता इथं 2 शून्य होते म्हणून 2 शून्य लिहिलं आपण. पण इथं काय आहे? 1 शून्य 30 ला आहे, 3 ला आहे का? नाही. म्हणून 1 शून्य जसेच्या तसं. आणि 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. आता इथं शून्य नाहीये म्हणून लिहिण्याची गरजच नाहीये. 3 पाचे 15. 15 चे 15 लिहून घ्यायचं. आता या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. इथं पहिल्यांदा 600 अधिक हे 100 अधिक 90 अधिक 10 आता 15. आता या सगळ्यांची आपल्याला उभी बेरीज करायची आहे. आता या शून्यामध्ये 5 घातल्यावर किती झाले? 5. आणि 9 आणि 1 10 चा 0. हातच्याला 1. आता बघा 6 आणि 7 आणि 8 चे 8 इथं लिहायचे. म्हणजे 35 गुणिले 23. 35 गुणिले 23 किती आला रे गुणाकार आपला? 805. उत्तर आपल्याला किती आला? 805. तेच आपण इथं लिहून घ्यायचं. मग 805. समजलं का हे? समजलं? आता गणित सोडवायचे आहे.